मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, गेल्या काही दिवसापासून तब्येतीची तक्रार माझी वाढतच चालली आहे आणि मागच्या या 2-4 दिवसात तर माझे एवढं दुखलं की मला असं वाटलं मी आता उद्याचा सूर्य बघते की नाही. एवढा भयंकर खोकला मला आयुष्यात कधी लागला नव्हता. आज तरी माझा आवाज निघतोय, नाहीतर मी अक्षरशः हातवारे करून काल बोलत होते. आज बरं वाटतंय, त्यामुळे राहवलं गेलं नाही आणि दोन्ही रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करत आहे. ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही रिव्ह्यूचे तुमच्यासमोर सादरीकरण करत आहे. काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू द्या. म्हणजे प्रेक्षकांनो, मी लगेच बरी होते आणि मला रिव्ह्यू द्यायचं बळही मिळतं. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत 2 दिवसात विशेष तर काही घडलं नाही, पण आज आहे मेन असा एपिसोड. तर ही सुनीता आली आहे या देशमुखांच्या घरी काव्याचं बिंग फोडायसाठी. काय झालं, तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना? तर ऐका, माझ्या या बसलेल्या आवाजात तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. सुरुवातीला तर ती सुनीता खूप टोमणे टामणे मारते बरं का या काव्याला. बरं, फक्त काव्यावरच टोमणे मारून ही थांबत नाही, तर ती आता विक्रमला पण टोमणे मारायला लागते. विक्रम म्हणत असतात, मीच चाललो आता इथून, मी जातो, जरा तुमचं तुमचं चालू द्यात. सुनीता म्हणते, विक्रम तुला बोर होतंय का रे? विक्रम म्हणतात, अरे नाही, बोर नाही होते, जरा मीनाक्षीला फोन करून विचारतोय ती का आली नाही. लगेच आता ही सुनीता म्हणते, अच्छा मीनाक्षी, अरे ही तीच मीनाक्षी आहे ना जिचं तुझं लग्नाआधी अफेअर होतं. आता या काव्याला खूप राग येतो बरं का सुनीताचा. तेवढ्यात आता त्यांच्या घरातली सर्वंट येते आणि या मानिनीला विचारते, ताई खलबत्ता कुठे, सापडत नाहीये. मानिनी म्हणते, जा, तिथे कोपऱ्यात ठेवलाय नवीन खलबत्ता. ती बाई गेल्यावर पण सुनीता मुद्दाम विषय काढत म्हणते, काय रे विक्रम, तू आणि मीनाक्षी अजून चांगले फ्रेंड्स आहात का? विक्रम म्हणतात, नुसते मित्र नाही, खूप चांगले मित्र आहोत आम्ही. का ग सुनीता, काही अडचण आहे तुला? नाही, मीनाक्षी, मी आणि आमची मनू, आमचा छान चांगला ग्रुप आहे बरं. सुनीता म्हणते, बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही. विक्रम म्हणतो, आहोतच, आम्हाला वाटलं होतं आमच्यासोबत राहून राहून तुम्ही पण जरा प्रोग्रेसिव्ह व्हाल. सुनीता म्हणते, मला नाही वाटत. नवरा बायकोच्या नात्यात प्रोग्रेसिव्हपणा महत्त्वाचा आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जरा पॉझिटिव्हनेस हवा, तरच नातं टिकून राहतं. विक्रम म्हणतो, ह्या तुमच्या फिलॉसॉफी आम्हाला काही पटणार नाही बाबा. लगेच ही सुनीता म्हणते, जाऊ दे बाबा, सोडून दे, सॉरी. काय आहे ना, तुला असं होतं का रे विक्रम, मनूसोबत असताना मीनाक्षीसोबतचा एखादा क्षण तुला आठवतो का रे? आता प्रेक्षकांना तुम्हाला वाटत असेल, या बाईला काय अधिकार आहे वाटेल ते प्रश्न विचारायचा आणि वाटेल ते बोलायचा. ते याची भानगड अशी आहे की या बाईची सूनच अशी आहे, त्याच्यामुळे हिला असं वाटतं की सगळ्याच घरामध्ये आपण आग लावून द्यावं. हे सगळं ती स्वतः कबूल करते बघा. आता म्हणते कशी, काय रे विक्रम, मनूसाठी जर तू गुलाब घेतला आणि तुला अचानक असं आठवतं का की तू मीनाक्षीला पण गुलाब द्यायचास? आता मात्र ही चिडते बरं का ही मानिनी आणि म्हणते, काय ग सुनीता, का असले प्रश्न विचारतेस? सुनीता म्हणते, अगं मला बघायचं होतं लोक आपला भूतकाळ विसरता की नाही. बाई, तुझ्या सुनेला काही जमलं नाही बरं हे. काव्या म्हणते, काकू काय बोलताय तुम्ही हे? मानिनी म्हणते, काय बोलतेस सुनीता? सुनीता म्हणते, मला जे बोलायचं ते तुझ्या सुनेला कळलंय. आता उठून उभी राहते ही सुनीता आणि म्हणते, बरोबर ना काव्या? विक्रम चिडून म्हणतात, काय तमाशा लावलाय हा? सुनीता म्हणते, तमाशा काय, सत्य सांगायला आले मी इथे. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना, त्याचा चेहरा दाखवायला आले मी इथे. आता मानिनीला थोडं टेन्शन आलंय खरं, पण तरी ती अगदी शांत बसते आणि या दोघा सासासुनांनी आणि या सासऱ्यांनी जो निर्णय घेतला ना, तो तुम्हाला बेस्ट वाटणार प्रेक्षकांनो. आता बघा, मानिनी चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं सुनीता? तुला सांगितलं होतं ना मी फोनवर, माझा गैरसमज झाला होता काव्याच्या बाबतीत, पण माझा तिच्यावर विश्वास आहे. तू आता हा विषय आधी थांबव बरं सुनीता. सुनीता म्हणते, थांबवला असता विषय, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवलास, मला ते पटलेलं नाही आहे. मी या दोघांना एकत्र पाहिलंय, काव्याला आणि तिच्या बॉयफ्रेंडला. तू तिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला फस ग, तिला माफ कर, पण तुझे डोळे उघडणं माझं काम आहे मनू. आज मी तुला पुराव्यानिशी भेटायला आले. हे घे मानिनी, हे माझं दिवाळी गिफ्ट. आता तिने तो पेनड्राईव्ह समोर आणलाय आणि आधी काहीतरी असं पॅक बिक करून आणलं होतं तिने, ती आता मानिनीला देत असते. विक्रम चिडतात आणि म्हणतात, मानिनी घेऊ नको ते गिफ्ट. काय करायचं आहे का तुला ते गिफ्ट वगैरे?
मानिनी, काहीही गरज नाहीये. आणि सुनीता, आमच्या सुनेकडून आणि तुझ्याकडून तर नाहीच नाही, पण कोणाकडूनच भलतं सलतं ऐकायचं नाहीये आम्हाला, कळलं का? जा तू इथून. मानिनी म्हणते, हो बरोबर बोलताय विक्रम, माझी काव्या या घराची लक्ष्मी आहे आणि माझ्या लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे. सुनीता, तू गेलीस तरी चालेल. विक्रम म्हणतात, घेऊन जा, तुझं ते गिफ्ट वगैरे आहे ना ते घेऊन जा. लगेच सुनीता म्हणते, मी जाणारच, पण तुमच्या काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्यावरच जाईल. विक्रमला येतो राग. सुनीता म्हणते, तुमची सून तुमच्या डोळ्यात रोज धूळ फेकते, मला काही सहन होत नाहीये. अगं मानिनी, हा बॉक्स उघड. जाऊ दे, मीच उघडते हा बॉक्स. असं म्हणून तिने आता तो बॉक्स उघडलाय बरं का. आणि त्या बॉक्समध्ये पेनड्राईव्ह आहे. प्रेक्षकांनो, हिला काही गरज आहे का पेनड्राईव्हमध्ये वगैरे पॅकिंग करून आणायची? म्हणजे असा तिने इतका मस्त सजवला आहे बघा तो बॉक्समध्ये की विचारू नका. आता त्या पेनड्राईव्हला दाखवते आणि म्हणते, या पेनड्राईव्हमध्ये तुझ्या सुनेची थेर आहेत, तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे. हे ऐकल्यावर काव्याला भारी टेन्शन येतं. आता तिला असं वाटतं आता काही खरं नाही, आता जीवाचा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार. आता ही सुनीता म्हणते, अगं मानिनी, बघ तू फुटेज, समोरच्याचा चेहरा खोटं बोलू शकतो, पण हे नाही खोटं येणार. अगं तूच ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे तुझ्या घरची. बघ बघ जरा. आता बळजबरी ही पेनड्राईव्ह द्यायला लागते सुनीता मानिनीच्या हातात, पण मानिनी तो नाही घेत. विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय या बाईचं, हिला हाकला, आधी हाकला या घराच्या बाहेर. आता ही काव्या म्हणते, काका तुम्ही शांत व्हा ना. विक्रम म्हणतात, काय शांत होऊ, या बाईला काही लाज वाटते का, तुझ्या कॅरेक्टरवर बोलते ती. आता मात्र विक्रम खूप चिडलेले असतात. सुनीता म्हणते, एक मिनिट विक्रम, हे बघ, मी जे सत्य आहे ते समोर आणायला मी इथे आली आहे, आणि तसंही मी इथे मनूसाठी आली आहे. माझ्या मनूच्या डोळ्यावर जी या काव्याने झापडं लावली ना, ती काढायला मी आली आहे. आमची मनू बिचारी भोळी आहे, शाळेत पण सहज कुणावरही विश्वास टाकायची आणि सहज फसवली जायची माझी मनू. पण नाही, शाळेत असताना मी खंबीरपणे तिच्या पाठीशी राहायची आणि सतत तिला मी वाचवायची. आजही मी तेच करणार. शाळेत असताना पण मी तिचा हात सोडला नाही आणि आजही तिचा हात मी कधीच सोडणार नाहीये. बघ मनू बघ, मी लॅपटॉप पण आणलाय, बघ तू हा पेनड्राईव्ह. काव्या म्हणत असते, का करताय तुम्ही काकू हे सगळं? सुनीता तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तू गप्पा बस गा. आता सुनीता तो लॅपटॉप काढते आणि या मानिनी काकूंना तो पेनड्राईव्ह दाखवायला लागते. काव्या म्हणते, असं नका करू, अहो आधीच का कमी चरे पडलेत माझ्या आणि मानिनी काकूच्या नात्यावर, हात जोडते मी तुमच्या समोर, नका करू असं काही. काय हो सुनीता काकू, तुम्हाला काय मिळणार आहे माझा भूतकाळ उकरून? त्यावर सुनीता म्हणते, का आता का भीती वाटते तुला? आमची मानिनी तर सांगायची, आमची काव्या बिंदास्त आहे, बेधडक आहे, तुझ्या मनात चोरी नाहीये तर कशाला घाबरतेस ग काव्या? कर नाही त्याला डर कशाला, दाखवू दे ना हा पेनड्राईव्ह तुझ्या सासू सासऱ्याला. आता काव्या चिडून म्हणते, गल्लत करताय तुम्ही सुनीता काकू, ना मला कशाची भीती आहे ना माझ्या मनात कशाची चोरी आहे. हे बघा, तुमचा मुद्दा पटवून द्यायला तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे सुनीता काकू, हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे? का करताय तुम्ही हे सगळं? सुनीता म्हणते, मला समाधान मिळणार आहे. अगं समाधान मिळणार आहे तुझा खरा चेहरा समोर आणून. मुळात मी काय, मनू काय, आम्ही वन मॅन वुमन आहोत ग. तुमच्या पिढीचं तसं नाही ना. अगं तुम्हाला वर्तमानाचाही हात धरायचा आहे आणि भूतकाळाच्याही मिठीत शिरायचं आहे. आता हिच्या घाणेरड्या भाषेमुळे विक्रम चिडतात आणि म्हणतात, हाऊ डेअर यू, हे सगळं बोलायची तुझी हिंमत कशी होते ग सुनीता? हे मानिनी, अगं काय बोलते ही तुझी मैत्रीण? अगं तू काही बोल ना, तू काहीच का बोलत नाहीयेस मानिनी, हिला काहीतरी बोल. मानिनी काकू काही बोलणार तेवढ्या ती सुनीता म्हणते, नाही बोलणार आमची मनू खूप मानी आहे, म्हणजे हिच्या नवऱ्यापेक्षा जास्त हिला हिचा स्वभाव माहिती आहे असं दाखवत होती ही लगली बरं का. आता काव्याला फारच राग यायला लागला या सुनीताचा, पण बिचारी काव्या काय बोलणार, तिची सासू सासरे तिथे असताना. काव्या खूप शांतपणे सगळं हँडल करते बरं का. प्रेक्षकांनो, छान दाखवला त्यांनी आजचा भाग. तसं बघायला गेलं तर आजकाल बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, पण या घरातल्या लोकांनी ही परिस्थिती खूप व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने हँडल केलेली दाखवली आहे. सुनीता म्हणत असते, आमच्या मनूला लाज वाटत असेल, काव्यासारखी मुलगी याची सून आहे. आजी मुलगी लग्न झाल्यावरही एखाद्या मुलाला कॅफेत भेटते, त्याच्याकडून गुलाब घेते, काय म्हणायचं अशा मुलीला? अशी मुलगी कोणाच्याच घरची सून होण्याच्या लायकीची नसते. अरे ही असली मुलगी आमच्या पार्थला विकून खाईल. आता काव्या चिडते आणि म्हणते, बस करा सुनीता काकू, तुमच्या तोंडून आता पार्थ देशमुखांचं नाव मला ऐकायचं नाहीये. काय बोलताय, कळतंय का तुम्हाला?
कशासाठी बोलताय? पार्थ देशमुखांचं नाव आता जर पुढे घेतलं ना तर याद राखा, तुम्हाला नाही अधिकार पार्थ देशमुखांचं नाव घ्यायचा. आणि मुळात कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करायचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरात येता आणि मिठाचे खडे टाकता, काही वाटतं का तुम्हाला? सुनीता म्हणते, वा रे वा, चोर ते चोर आणि वर शिरजोर. एवढी धुतल्या तांदळाची आहेस ना, मग का नाही आणलं मानिनीला त्या मुलासमोर का नाही आणलं? अगं तिने तुला पार्थपासून वेगळं केलं, गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं, तरी तुला काहीच वाटलं नाही ग. अगं तुला त्रास दिल्यावर आमच्या मनूला त्रास होत होता, पण तुला कुठे काय वाटत होतं ग? तू मात्र बरोबर ऐन वेळेला संधी साधूपणा केला. पार्थच्या नजरेत मोठं होण्यासाठी हातावर जळता दिवा घेतला ना. बघू दे बरं तुझा हात, बघू दे. याच हातावर दिवा घेतला होतास ना. बघू कधीपर्यंत, हात भाजेपर्यंत की जीवाने तुला येऊन बघेपर्यंत? काव्य आता खूप चिडते त्या बाईवर, पण ही बाई काही बोलायची थांबे ना. ही बाई म्हणते, अगं आमचा बिचारा जीवा, त्याला तुझी दया आली, त्याने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं. या बाईला माहित नाही बरं का प्रेक्षकांनो जीवा कोण आहे. आता पुढे म्हणते कशी, एवढं करूनही तू थांबली नाहीस, पण तुझं सत्य तू समोर नाही आणलंस. मी आणते आता सत्य समोर, मी दाखवते ना या पेनड्राईव्ह मधलं CCTV फुटेज. काव्या म्हणते, बस करा, अहो नका करू हे सगळं, थांबवा. आता ही सुनीता म्हणते, कळू दे ना तुझे आणि त्या मुलाचे चाळे सगळ्यांना कळू दे. आता काव्याला भीती वाटत असते, जीवाचा चेहरा सगळ्यांसमोर यायला नकोय. काव्या मनात विचार करते, मला आणि जीवाला एकत्र पाहिलं तर या घराचा श्वास थांबेल. काव्या आता हे सगळं मनात विचार करत असते. आता सुनीताने आव देखा ना ताव, आता ती तो लॅपटॉपमध्ये ते पेनड्राईव्ह लावत असते. आता या काव्याने डोळे मिटून घेतलेले असतात. विक्रम म्हणतात, बस करा, थांबवा ते सगळं. ए मानिनी, अगं काही बोल नाही या तुझ्या मैत्रिणीला. काय ग हे सुनीता, काय करतेस तू? तोपर्यंत सुनीताने ते CCTV फुटेज लावलेलं असतं आणि आता सुनीता त्या मानिनीला समोर आणते आणि म्हणते, हे बघ मानिनी, बघ ते फुटेज बघ. आता मानिनी सुनीताकडे बघत असते. सुनीता म्हणते, अगं माझ्याकडे नको बघू मानिनी, त्या फुटेजकडे बघ त्या लॅपटॉपमध्ये. पण आता तरीसुद्धा ही मानिनी काही त्या लॅपटॉपमध्ये बघायला तयार नसते. आता मात्र काव्याने डोळे लावून घेतलेले असतात. आता पुढे काय होईल याचा विचारच येतोय यांच्या सगळ्यांच्या मनात. मानिनीने आता काय केलंय माहितीये प्रेक्षकांनो, तो लॅपटॉप आता बंद केलाय आणि तो पेनड्राईव्ह काढून या सुनीताच्या हातात ठेवलाय. आता ही सुनीता म्हणते, अगं मानिनी, तुला बघवत नाही तरी पण तुझ्या या कॅरेक्टरलेस सुनेचे चाळे तर बघ. आता ती जेव्हा काव्याबद्दल असा शब्द वापरते तेव्हा मानिनी संतापून तिच्या सनकन कानाखाली देते. आता मात्र मजा येते हा पुढे प्रेक्षकांनो. मानिनीचं उत्तर ऐकून तुमचं मन मानिनीने जिंकलंय असं म्हणायला हरकत नाहीये. प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटलं असेल की या बाईचा आवाज बरोबर नाहीये, तब्येत ठीक नाहीये, तरी हा रिव्ह्यू कशाला देतीये? प्रेक्षकांनो, काही जणांना वाटतं TTMचा रिव्ह्यू बरोबर देता पण लग्नानंतरचा देत नाही. हा भेदभाव नको म्हणून तुम्हाला दोन्ही रिव्ह्यू देतीये. थोडासा त्रास होतोय मला, पण ठीक आहे, तुमच्यासाठी काहीही करेल, कारण तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यावेळेचं दुखणं काहीतरी वेगळंच होतं प्रेक्षकांनो. अचानक उलटलं. तशी मी बरी होते, घरामध्ये सगळ्यांचं दुखत होतं, पण मी एकटीच बरी होते. मला असं वाटत होतं मी एकटीच बरी आहे, चला छान, मला काही त्रास नाही आहे. पण कुठून कसं अचानक तो व्हायरल अटॅक करून गेला माझ्यावर, कळलंच नाही. एवढा खोकला होता की भयंकर ताप, खोकला, मला उठून सुद्धा बसता येत नव्हतं. पण परमेश्वराच्या कृपेने आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मला काल दुपारपासनं बरं वाटतंय. सलाईन वगैरे घेतलं आणि अशी तुमच्या समोर आले बघा. एखाद दिवशी लाईव्ह येऊन नक्की गप्पा मारूयात. TTMमध्ये पण मी तेच सांगितलं. तर बघा, आता मानिनीने या सुनीताच्या तोंडात सणसणीत लावली आहे आणि मग मानिनी आता सुनीताला उत्तर देते. सुनीताला आला ना राग, मला का बरं मारलं मानिनीने म्हणून. आता मानिनी सुनीताकडे बघायला लागते आणि म्हणते, काय गो मनू? आता मानिनी म्हणते, माझ्या काव्याबद्दल, माझ्या घरातल्या सुनेबद्दल एक शब्द जरी बोललीस ना सुनीता तर खबरदार, चुप बस, काहीच नको बोलूस. इतक्या वेळ माझ्या हृदयावर दगड ठेवून मी ऐकत राहिले, तुझं सगळं बोलणं ऐकलं मी. अगं केव्हाचा माझा राग गिळत राहिले आणि तू तर सगळी लिमिटच क्रॉस केलीस ग. सुनीताला येतो राग. सुनीता म्हणते, मानिनी, तू सुद्धा तुझ्या मर्यादा क्रॉस केल्यास तू मला मारलंस. त्यावर मानिनी म्हणते, हो सुनीता, मला तुझा खूप राग आलाय. तू जे दाखवत राहिलीस ते मानत राहिले ग मी. माझ्या काव्याच्या खरंला खोटं मानत गेले, सगळं तुझं खरं मानत गेले, म्हणून तुला ही चपराक दिली. खरं तर ही चपराक प्रत्येक सासूकडून आहे. जी सासू
आपल्या सुनेबद्दल कधीच वाईट वाकडं ऐकून घेऊ शकत नाही, लक्षात ठेव सुनीता, त्यामुळे मी तुला मारलंय. सुनीता म्हणते, अशा चुकीच्या सुनेबद्दल तू काय बरोबर ऐकणार ग मानिनी. मानिनी म्हणते, सुनीता तू चुकतेस, तुला कळत नाहीये. अगं तुझा गैरसमज झालाय बाई माझा, ऐक. अगं तू काव्याबद्दल जे काही बघितलं, जे ऐकलं, जे तुला कळतंय त्या सगळ्याला तू तुझा रंग लावून मला सांगतेस ग. अगं माझ्या डोळ्यासमोर सतत हे तू नाचवत राहिलीस मुद्दाम. अगं माझी चूक आहेच, मला मान्य आहे. पण काय झालंय की तुला मला या व्हिडिओबद्दल कोणी चुकीचं सांगितलं तर मी विश्वास ठेवणारच नाही आहे. काव्याच्या बाबतीत मी हे का केलं नाही आधी याचा आता मला पश्चाताप होतोय. का मी माझ्या काव्यावर विश्वास ठेवला नसेल, तुझं ऐकत का राहिले मी सुनीता. खरंच शेवटी सासू असल्याचे रंग मी दाखवले ग, चुकलंच माझं. अगं का नाही त्यावेळेला मी माझ्या काव्याची मैत्रीण झाले नाही, का मी तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर विश्वास ठेवला नाही त्यावेळेला. अगं परिस्थिती वेगळी असू शकते ग सुनीता. अगं सडेतोड वागणारी माझी काव्या, तिची दुखती नस मी पकडली आणि माझं हे लेकरू शांत झालं ग. एक शब्दही बोलली नाही माझी काव्या मला. आणि मी सुद्धा पार्थ आणि तिचे भांडणं बघत होते आणि त्या दोघांच्या भांडणाचे चुकीचे अर्थ मी काढले आणि निष्कर्षावरती विचार केला की काव्या माझ्या पार्थसोबत खुश नाही आहे. सुनीता मी चुकीचा विचार केला होता ग. 100 नंबरी सोनं असतं ना सुनीता, ते आगीत टाकलं ना तरी ते जळत नाही, ते जळलं तरी ते वरच येतं. माझ्या दोन्हीही सुना नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोनं आहेत. प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू आवडतोय ना, मग प्लीज एक लाईक नक्की करा माझ्या एफर्टसाठी, तुमच्या या आवडत्या मालिकेसाठी. आता पुढे मानिनी म्हणते, तुला माहीत नाही अगं सुनीता, या दोघींचे कुठल्या परिस्थितीत लग्न झाले. त्यांना या परिस्थितीत लग्न करावं लागलं की अशा परिस्थितीत कुठल्याही मुली असत्या ना तर सोडून गेल्या असत्या माझ्या मुलांना. पण नाही, माझ्या पोरी नाही गेल्या सोडून, त्या थांबल्या. त्या माझ्या घरासाठी थांबल्या, माझ्या पोरांसाठी थांबल्या ग. अगं घरोघरी मातीच्या चुली म्हणतात, पण प्रत्येक घरामध्ये परिस्थिती सारखी नसते. प्रत्येक घर सारखं असतं असं नसतं सुनीता, समजून घे जरा. सुनीता म्हणते, मानिनी मला काही सिद्ध करायचं नाही आहे, तुझं घर तुझी माणसं तू सांभाळ. पण मी माझ्या अनुभवावरून सांगते तुला, मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, हिचं जळालेलं आहे म्हणून ही या मानिनीच्या घरात आग लावतीये. आता ही सुनीता म्हणते, माझी सून अशीच गोड गोड वागली ग सुरुवातीला. आई आई करून गळ्यात पडत होती, काकू काकू म्हणत होती. अगं पण 1 नंबरच्या चंट असतात या सगळ्या पोरी, तुला माहीत नाही सुनीता. अगं तुला माहीत नाही मानिनी. अगं आई आई करणारा माझा विजय माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं ग त्या पोरीनं, तुला काय सांगू मी. सुनीता पुढे म्हणते, दिवसभर माझ्याशी गप्पा मारणारा माझा मुलगा अगं फक्त बाय आई एवढंच बोलतो माझ्याशी आता आणि निघून जातो. अगं या पोरी आपलं घर तोडतात, आपल्या पोरांना आपल्यापासून तोडतात. तेव्हापासूनच मी ठरवलं की प्रत्येक सासूला मी समजवेल. त्या दिवशी तू भेटली आणि मला सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणून मी आता विक्रम म्हणतात, म्हणून तू माझ्या साध्या बोळ्या मनूचा संसार मोडायचा असं ठरवलं का. काय ग सुनीता, काय विचारतोय मी तुला. विक्रम म्हणतात, लग्न करून घरात आणलेल्या सुना पंटीसारख्या असतात सुनीता, सासरच्या माहेरच्या उमऱ्याला उजळत असतात त्या. विक्रम आता खूप सुंदर बोललेत प्रेक्षकांनो, त्यांनी आज आपलं मन जिंकलंय बरं का. विक्रम म्हणतात, अगं या सुनांना प्रेमाची आणि विश्वासाची तेलवात द्यावी लागते सुनीता, लक्षात ठेव. अगं तू काय केलं, आमच्या घरात गैरसमजाचे वारे टाकलेस आणि पाळ वाटोळ करायचा प्रयत्न केलास सुनीता. एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार नसतो जात कधी. अगं मी टूरवर असताना घरातल्या सासू सुनट अगदी गळ्यात गळे घालून होत्या आणि मी आलो तर काय सगळं चित्रच बदललं. एका दिवसात असं काय झालं काय हे मग लक्षात आलं माझ्या. आणि आता लक्षात आलंय, तुमच्यासारख्या मंथरा आमच्यासारख्या घरातल्यांना वणवा पेटवायला कमी करत नाही. अगं गैरसमजाचे एवढे वारे, अगं काही वाटलं का, काहीच कसं वाटलं नाही तुला लोकांची घरं उद्ध्वस्त करताना. तुझ्यामुळे आमच्या घरात गेले काही दिवस काय घडते कळते का तुला काही. आता यापुढे मी एकही शब्द तुझा ऐकून घेणार नाहीये सुनीता, निघ. सुनीता तरी पण म्हणते, मनू अगं तुम्ही जे बोलता ते बरोबर असेलही, पण बाई तू एकदा व्हिडिओ बघ आणि ठरव काय करायचं ते. आणि प्रेक्षकांनो आता या सुनीताने तो व्हिडिओ म्हणजे तो पेनड्राईव्ह पुन्हा एकदा मानिनीच्या हातात ठेवला आणि एपिसोड इथेच संपून गेला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय काव्या आता एक्सप्लेनेशन द्यायला लागते सुनीताला. तेव्हा ही मानिनी म्हणते, काव्या एकही शब्द बोलू नकोस, आता मला माहिती आहे मला काय करायचं ते.
आता नवीन खलबत्त्याचं उद्घाटन केलंय बरं का मानिनी काकूंनी, आणि तो पेनड्राईव्ह त्या खलबत्त्यात कुटलाय आणि फेकून दिलाय. आता त्या खलबत्त्यात म्हणजे कुटलेल्या पेनड्राईव्हचे तुकडे वसू आत्या आणि रम्याला सापडले. म्हणजे त्या दोघींनी जाडजूड करून घेऊन गेल्यानंतर आणि मग दोघी विचार करताय काहीतरी आहे त्या पेनड्राईव्हमध्ये, आपल्याला सापडलं पाहिजे. रम्या हातात घेऊन बसली आहे आणि इकडे हे सासू सासरे आणि सून तिघेही जण एकमेकांच्या सोबत आहेत. एकमेकांची साथ देऊन त्यांनी आज आपल्या सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अगदी खरंच मनापासून सांगते प्रेक्षकांनो, आज मानिनी आणि विक्रमने दिल जीत लिया. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? माझ्या तुटक्या मुटक्या आवाजात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. नक्की मला सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. ईच अँड एव्हरी प्रेक्षकांनी रिप्लाय करायला विसरू नका. आणि मी दिलेला रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघते प्रेक्षकांनो. रादर तुमच्या कमेंट्स म्हणजे माझा श्वास आहे असं म्हणायलाही हरकत नाही आहे. काय होतं, कधी कधी फोन माझ्याकडे नसतो, माझा मुलगा वापरतो कधी कधी फोन, त्यामुळे मला तुम्हाला प्रॉपर कधी कधी रिप्लाय देणं होत नाही. पण मी तुमच्या कमेंट्स आवर्जून वाचत असते. ईच अँड एव्हरी कमेंट्स मी माझ्या डोळ्याखालनं घालते. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची मी नेहमीच वाट बघते. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. माझ्या तब्येतीत सुधारणा होतीये, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज मला बरं वाटतंय. नाहीतर अजून 5-6 दिवस उठले नसते मी. छान वाटते आज म्हणून रिव्ह्यू दे. मंडळी, आता टेक केअर करते, थोडा आराम करते आणि उद्या रेग्युलर द्यायचा प्रयत्न करते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या खऱ्याखुऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. आजचा रिव्ह्यू नक्की सांगा कसा वाटला. धन्यवाद.